परराष्ट्रामध्ये विवेकानंद आमचे शिक्षण घेण्यासाठी गेले। आता ते भारतीय वंशाचे असल्यामुळं परराष्ट्रातले लोक त्यांना टोकायचे, त्यांच्या खपल्या काढायचे, कारण तिकडे गोरे भोरे लोक, गोरे भोरे, आणि आपले थोडेसे सावळ्या वर्णाचे लोक। मग ते गोरे भोरे लोक आपल्या विवेकानंदांना थोडे टोकायचे, काहीतरी त्यांची खोड काढायची, त्याच्यात त्यांचे शिक्षकच त्यांची खोड काढायचे। काही काही गुरुला शिष्य मोठा झालेला चालत नाही, वर बघा असे बरेच गुरु इथं, शिष्य पुढे गेलेला त्यांना चालत नाही। अरे वास्तविक पाहता शिष्यात इच्छेत पराजयम, धर्मशास्त्र सांगतं असा शिष्य जन्माला यावा की गुरुचाही त्याने पराभव करावा। महाराज पुत्राच्या विजय पिता सुखावत जा, ही धर्मनीती महाराज। मग त्या गुरुजींना काही विवेकानंदाची प्रगती पाहत नव्हती, दररोज त्यांना वर्गात उठवायचे आणि काहीतरी टोचायचे। एक दिवस म्हणले, हे विवेक उठ, तुला एक प्रश्न विचारायचा आहे। विवेकानंद म्हणजे काय विचारायचा आहे? प्रश्न असा आहे, विवेक तू रस्त्याने चाललाय आणि 2 पिशव्या भरगच्च भरलेल्या आहेत, तू त्यातली कोणती पिशवी उचलशील सांग बरं? विवेकानंद म्हणले, पिशवीत काय भरलंय हे पहिलं सांगा, कारण ते मतिप्रधान होते, बुद्धिमान होते। पिशवीत काय भरलंय हे पहिलं सांगा, मग उचलायचं ठरवू, कारण उचलायचं ना आम्हाला खूप आहे म्हणले। कीर्तनात आले तरी आम्ही चपला सुद्धा घेऊन जातो महाराज, गुळ सुद्धा नेते। हे बघा माझ्या पुढचा गुळ कोणीतरी घेऊन गेलं बघा, असं आहे। पखवाजाला आणलेल्या पावडरचा डबा रोज नेतात लोक महाराज। असो ऐका, उचलायचं नंतर ठरवू, पहिलं पिशवीत काय भरलंय सांगा। विवेकानंदांचे शिक्षक म्हटले, विवेक एका पिशवीमध्ये अक्कल भरलेली आणि एका पिशवीत रक्कम भरलेली, रक्कम पैसे, एक पिशवी भरगच्च पैशाने भरलेली आणि एक पिशवी भरगच्च अकलीने भरलेली, तू कोणती उचलशील? विवेकानंद बुद्धिमान होते, त्यांनी लगेच सांगितलं, मी पैशाचीच पिशवी उचली। पैशाची उचली म्हटलं का शिक्षक म्हणजे पाहिलं का भारतातले वेडे पैशाच्या मागे लागले। ज्ञानाची गरज आहे मानवी जीवनाला, अकलीची गरज आहे, आणि पैशाची पिशवी उचलतो, वेडेच आहेत भारतीय। असे ज्यावेळेस बोलले विवेकानंद खरंच बुद्धिमान होते, मतिमान होते। ते म्हणले, गुरुजी तुम्ही कोणती उचलली असती? गुरुजी म्हणले, मी जर त्या रस्त्याने चाललो असतो तर मी पैशाची नाही अकलीची उचलली असती। विवेकानंद खूप बुद्धिमान होते। ते म्हणले, गुरुजी राग मानू नका, पण ज्याच्याकडे जे नसतंय तो तेच उचलतो म्हणले। आमच्या भारतीयांकडे अक्कल खूप आहे, जगातले लोक आमच्या भारतात शिक्षणासाठी येत होते। तक्षशिला आणि नालंदा ही 2 अशी विद्यापीठ होती भारतात, अख्ख्या जगात ते लोक ज्ञान घ्यायला येत होते।